सर्वांना नमस्कार। आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी। आपण सकाळपासून एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या लोकशाहीच्या शुभेच्छा देत आहोत आणि आत्ता या संध्याकाळी दिवसभराचा कार्यक्रमांचा सगळा आढावा घेतल्यानंतर मी आपल्या सर्व नागरिकांना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एक संदेश द्यायला इथे बसलेलो आहे। तो संदेश असा आहे, गावठाण वाचवा आणि ग्रामसभा बोलवा किंवा ग्रामसभा संघटित करा, असा हा विषय आहे। बंधू आणि भगिनींनो, आपल्या देशामध्ये लोकशाहीचं सरकार आहे, परंतु या लोकशाहीबद्दल ग्रामीण भारत जो आहे तो आता जसा स्वातंत्र्य चळवळीत उत्साही होता अशा प्रकारचा उत्साही राहिलेला नाही। तो थोडासा निरुत्साह दाखवतोय असं दिवसभरात लक्षात आलं। अनेक ठिकाणी आज ग्रामसभा होत्या, परंतु ग्रामसभेला उपस्थिती नसल्यामुळे त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत निरुत्साह दाखवणारं लक्षण आहे आणि म्हणून ग्रामसभेचं महत्त्व खूप मोठं आहे। आपण आपल्या देशाला प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेचं प्रतिनिधित्व असणारं राज्य असं नेहमी बोलत असतो, गणतंत्र दिवस म्हणून साजरा करत असतो आणि भारताची ही परंपरा फार जुनी आहे, 2-2.5 हजार वर्षाची आहे। संविधान निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे जी लोकशाही आम्हाला या संविधानाच्या रूपाने दिलेली आहे, त्यांनीसुद्धा ही प्रेरणा भारतीय विचारवंत भगवान बुद्ध यांच्याकडून घेतली आहे असं स्पष्ट म्हटलेलं आहे। तर आपल्याकडे गणराज्य होती आणि ही गणराज्य सामूहिक निर्णयावर डिपेंड होती। त्यामध्ये राजेशाहीपेक्षा ही जी गणव्यवस्था होती ती प्रभावी होती आणि या गणव्यवस्थेतूनच ग्रामस्वराज्य ही कल्पना आपल्याकडे आलेली आहे। आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये 26 जानेवारी हा जो आपला उत्सव आहे स्वातंत्र्याचा, तो आपण साजरा करत असताना तो संविधानिक आणि लोकशाहीचा म्हणजेच ग्रामसभेचा व्हावा अशी अपेक्षा सर्वच कार्यकर्त्यांना आहे। आणि म्हणून असंच काम करणारे एक कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल नागपूर येथले कार्यकर्ते आहेत। त्यांचं निधन झालेलं आहे, त्यांचं योगदान आहे हे ग्रामसभेसाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांना आम्ही श्रद्धांजली या निमित्ताने अर्पण करतो। आणि त्यांनी जे योगदान आपल्या जीवनात दिलेलं आहे ते आदिवासींसाठी दिलेलं आहे। त्यामध्ये वनहक्क आणि ग्रामसभेची जी स्वायत्तता आहे त्याला महत्त्व दिलेलं आहे। आदरणीय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीसुद्धा केंद्राची जी सत्ता आहे, केंद्र शासनाची सत्ता आहे, तिचं विकेंद्रीकरण करण्यासाठी, ती सत्ता खेड्यापर्यंत नेण्यासाठी, ती सत्ता ग्रामपंचायत, पंचायत समिती यांना देण्यासाठी ग्रामस्वराज्य अभियान जे राबवलं, तो कायदा केला, तो सुद्धा या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि म्हणून हे जे मोहन हिराबाई हिरालाल यांची जी काही वाक्य आहेत किंवा त्यांनी केलेले काम आहे याचा ओझरता आढावा मी सुरुवातीलाच घेतो। आणि आजच्या काळात ग्रामसभेची गरज खास करून मुंबई ठाणे परिसरात याचबरोबर नागपूरच्या आदिवासी क्षेत्रांना सुद्धा किती आहे हे सांगण्याचा प्रयत्न करेन। मावा नाटे मावा राज म्हणजे आमच्या गावात आमचेच सरकार अशी ही ग्रामसभेची घोषणा होती आणि सर्व सहमतीने निर्णय घेण्याची परंपरा या ग्रामस्वराज कल्पनेत मांडलेली आहे, जी पूर्वीच्या आपल्या गणतंत्र किंवा गणराज्य व्यवस्थेमध्ये होती। आणि गावातील ग्रामसभेतील सर्वसंमतीने निर्णय हे तिथली जी नैसर्गिक व्यवस्था आहे म्हणजे ती जंगल आणि आदिवासींची असेल किंवा मुंबई परिसरामध्ये समुद्री पर्यावरण आहे आणि तिथे राहणारे आगरी कोळी लोक आहेत किंवा खेड्यामध्ये जेथे निसर्गाच्या कुशीत जी गावं वसलेली आहेत त्यांचा नैसर्गिक साधन संपत्तीशी संबंध येत आहे आणि त्यावर ती आधारित आहे आणि म्हणून ते जे निर्णय आहेत ते त्यांनी घ्यावेत। आज विनोदाने असं म्हणावं लागतं की नवी मुंबईतल्या एखाद्या खेड्यामध्ये पोलवरचा बल्ब गेला तर त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार तिथल्या ग्रामपंचायतीला असला पाहिजे, ही आपली लोकशाही सांगते। परंतु ग्रामपंचायती आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच घ्यायच्या नाहीत आणि फक्त केंद्रीय सत्ता प्रभावी ठेवायची, म्हणजे ते बल्ब घेण्याचा निर्णय अमित शहा आणि मोदी घेतील, अशा प्रकारची जर आता वर्तमान लोकशाहीची स्थिती असेल ती अत्यंत धोकादायक आहे। आणि म्हणून ही चर्चा आपण मुद्दामून इथे करतोय। आणि म्हणून आदिवासींच्या गावाभोवतीच्या जंगलावर त्यांचाच आदिम हक्क आहे हे तत्त्व हे मोहन हिराबाई हिरालाल यांच्या या चळवळीने साकार केलं आणि यातूनच आपल्याला माहीत आहे की 2006च्या आदिवासींच्या वनहक्क कायदा इथे संसदेत मांडला गेला
आणि सरकारने पण त्यावेळी कबूल केलं की आदिवासींवर आमच्याकडून, आमच्या सरकारकडून फार मोठा अन्याय या अगोदर झालेला आहे आणि म्हणून आता हा कायदा करताना आम्ही आदिवासींचा वन हक्क मंजूर करतो. परंतु हे करत असताना आदिवासींचा वन हक्क जसा मंजूर झाला तसंच जे लोक पारंपरिक पद्धतीने जंगलात किंवा जंगलाच्या परिसरात राहतात त्यांचेसुद्धा वन हक्क मान्य झालेले आहेत, हे आम्ही विसरतोय. आणि खास करून मी हे आगरी कोळी ओबीसी जे लोक आहेत हे काठी जिथे राहतात तिथे मॅनग्रोव्ज आहेत आणि त्या मॅनग्रोव्जना आता वनविभाग जंगल घोषित करते. तर असं जंगल घोषित करताना तिथल्या आगरी कोळ्यांचे पारंपरिक अधिकार आहेत ते सुद्धा मान्य झालेले आहेत, याची आठवण मी आमच्या लोकांना करून देतोय. आणि म्हणून आगरी कोळी गावठाण हक्क ही चळवळ आम्ही 2016-17ला इथे सुरू केली. त्याचं कारण असं आहे की ग्रामपंचायतीचे किंवा गावठाणांचे जे अधिकार होते ते आलेल्या बलाढ्य महानगरपालिकेने संपवले. जसं मुंबई महानगरपालिकेमध्ये आमची 200 गावठाणं आहेत, परंतु ही गावठाणं समुद्रकिनारी आहेत, काही ठिकाणी मॅनग्रोव्हच्या ठिकाणी आहेत. महानगरपालिका त्यांचा जमीन हक्क, त्यांचा गावठाण हक्क, गावठाण विस्तार मानायला तयार नाहीत. कारण नागरीकरण झाल्यामुळे जे प्रतिनिधी निवडून जातात त्यांचा आणि इथल्या लोकांचा 36चा आकडा आहे किंवा ते इथल्या लोकांचे अधिकार मान्य करत नाहीत, ते पुढे चर्चेत येणार आहेत. आणि म्हणून आत्ता सिडको, नैना, मुंबई मनपा, MMRD, MIDC इथे लढण्यासाठी जी स्ट्रॅटेजी पाहिजे, म्हणजे लढायचं कसं असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आमचे बरेचसे लोक होलसेल संघटना काढून लढले. म्हणजे मुंबई कोळीवाडा गावठाण हक्क समिती असेल किंवा नवी मुंबईमध्ये गावठाण हक्काची या नवी मुंबई स्तरावरच्या समित्या आहेत, पनवेल उरणला, अशा प्रकारच्या मोठ्या संघटना. परंतु त्यांचं कुठल्याही गावाचं मोजमाप त्यांच्याकडे नाही, नकाशा नाही किंवा त्या गावातल्या प्रतिनिधी मंडळ त्यांच्यामध्ये दिसत नाही. आणि याचा फायदा सरकार घेते किंवा वेगवेगळ्या MIDC, MMRD या ज्या संस्था आहेत त्या घेत आहेत. कारण आपल्या लोकशाहीमध्ये ग्रामसभेला प्रचंड महत्त्व दिलेलं आहे, ग्रामसभेच्या ठरावाला महत्त्व दिलेलं आहे. गावठाणामधला ग्रामसभेचा जो ठराव आहे तो ठरावच महत्त्वाचा असतो. आणि संसदीय राजकारणामध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये ग्रामसभेला खूप मोठं महत्त्व आहे, हे कायद्याने सुद्धा मान्य केलेलं आहे. आणि म्हणूनच ग्रामसभा संघटित करण्याचा प्रयत्न मुंबईच्या गावठाण चळवळीत मी पण घेतला. परंतु ग्रामसभा संघटित करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि हा वेळ ज्या म्हणजे मोठ्या माणसाने दिला, का नेत्याने दिला, ते मोहन हिराबाई हिरालाल यांनी पूर्ण आयुष्य त्या चळवळीला दिलेलं आहे. आणि ही चळवळ फार मोठी चळवळ आहे. आणि म्हणून मॅनग्रोव्ज हे जे जंगल आगरी कोळ्यांच्या बाजूला आहे त्याच्यावर सुद्धा वनहक्क कायदा आगरी कोळ्यांचा लागू होतो, हा विषय अभ्यासकांनी समजून घ्यावा. समुद्रावर लागू होतो. आणि म्हणून प्रजासत्ताक गणतंत्र म्हणजे लोकांचे राज्य, पण लोकांचा अनुत्साह आज आपल्याला दिसून येतो. नवी मुंबई विमानतळामध्ये राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी यांनी 2013चा कायदा बाजूला ठेवून 22.5% कायदा इथे 22% एका GRने आणि परस्पर संमतीने ह्या जमिनी दिल्या आणि आज गावठाणं उद्ध्वस्त झाली. आणि ते लोक आजही 100 दिवस किरण केणींच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसलेले दिसतात. ही जी चूक आहे ही चूक ग्रामसभा संघटित नसल्यामुळे झाली, विस्तारित गावठाणांचे नकाशे, प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे झाली. आणि म्हणून नैना क्षेत्रामध्ये आतासुद्धा पुन्हा एकदा ग्रामसभा संघटित कराव्या असा विचार मी सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना सांगतोय. आणि ग्रामसभेच्या निमित्ताने गावठाण कमिट्या करून आम्ही लढायला पाहिजे. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व जे आहे हे आपल्या लोकशाहीमध्ये, प्रजासत्ताक राज्यामध्ये, देशामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मोदी सरकार या ग्रामसभा आणि ग्रामपंचायती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार संपवायला निघालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी स्मार्ट सिटी योजना आणली, पण स्मार्ट विलेज आहे किंवा विस्तारित गावठाण, त्याचा विकास, स्वयंविकास या गोष्टी ते करत नाही, कारण त्यांना स्थानिक लोकांचं नेतृत्व संपवायचं आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रावर मराठा, ब्राह्मण, वैश्य, अदानी, अंबानी यांचं वर्चस्व आलेलं आपण पाहायला मिळतोय, ते प्रभावी होताना दिसत आहेत. आणि डॉक्टर आंबेडकरांनी जी लोकशाहीची लढाई सांगितली ती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणे स्त्री शूद्रांचा विकास किंवा समतेची लढाई सांगितली. आणि या समतेच्या लढाईत आज अशी परिस्थिती आहे की मुंबईमध्ये आगरी कोळ्यांची 200 गावठाणं आहेत, त्यांचा जमीन हक्क मंजूर होत नाही, त्यांच्या घरावर तोडक कारवाई रोज होते. अशी आता नालासोपाऱ्यामध्ये आपण पाहिली. त्यांची घरं अतिक्रमित ठरवत असताना ते लोक राहत आहेत 10-10, 12-12 वर्ष, 15 वर्ष. मग त्यांचे ॲडव्हर्स पोझिशनचे जे अधिकार आहेत जमिनींचे, घरांचे, ते का मिळत नाही? मग गरिबांचीच घरं तुम्ही का पाडता?
सेजमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी रिलायन्सनी घेतल्या, तिथे कुठलीही योजना नाही, तिथे कुठलंही बांधकाम नाही, त्या जमिनी सरकार का ताब्यात घेत नाही. आणि म्हणून धारावीचं विकास करत असताना अदानीला ती धारावीचा जो प्रकल्प सरकारने दिलेला आहे आणि त्यामध्ये मुलुंडवासियांच्या शेजारी 399 कोटी रुपयात 58 एकरचा भूखंड तिथे अदानींकडे दिलेला आहे. आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये अशाच त्या प्रकल्पासाठी अनेक जागा अदानीला देण्याचा सपाटा राज्य सरकारने लावलेला आहे. आता मुलुंडमधील मिठागराची 58 एकर जागा ही अदानीला देण्याचे षडयंत्र सरकारने अवलंबले आहे. मिठागराच्या 5,000 एकर जागा आहेत. ह्या जागा नक्की आहेत कोणाच्या? तर ह्या जागा मिठागर म्हणून कसवणुकीत होत्या आगरी कोळी भंडाऱ्यांच्या, परंतु जमीन अधिकारांचा विषय आमचे आगरी कोळी लोक विसरले. गावठाणामध्ये त्याच्यावर निर्णय होत नाही, याचा फायदा हे उद्योगपती घ्यायला लागलेत. अक्षरशः ही लोकशाही संपवण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून उद्योगपती आता श्रीमंत होतात आणि गरिबांमध्ये प्रचंड मंदी आलेली पाहायला मिळते. महामुंबईला 80 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनविणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, परंतु मुख्यमंत्री साताऱ्याला अशा प्रकारची एखादी योजना का आणत नाहीत आणि हा MMRDचा 50वा वर्धापन दिन साजरा करतात. ही जी महामुंबईतली ठाणे, रायगड, पालघर, मुंबईतली सगळी जमीन आहे ही आगरी कोळी ओबीसींची आहे आणि याच्यावर आता मराठा ब्राह्मण राज्य करते, मोठमोठ्या घोषणा करतात. परंतु अशा प्रकारची घोषणा करताना तिथल्या जमीन मालकांचं पुनर्वसन सरकारने केलंय का हा प्रश्न आहे आणि हा पुनर्वसन केलेलं नाही. आणि याच्या विरुद्ध लढण्यासाठी पुन्हा एकदा ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीची गरज आहे हे मला आगरी कोळ्यांना सांगायचं आहे. शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात विमा ही योजना सरकारने आणली आणि शेतातल्या पिकापेक्षा विम्याचंच पीक आलं. ते असं आहे की जितके व्यक्ती किंवा शेतकरी नाहीत त्यांच्यापेक्षा दुप्पट विम्यांची संख्या झाली आणि या जमिनीवर पीकच नाही अशा ठिकाणी विमा दिला गेला. शासनाची ही फसवणुकीची पद्धत पाहता अशा विमा वगैरे योजना आमच्याकडे तर नाहीच, म्हणजे ठाणे, रायगड, पालघरमध्ये नाहीच. परंतु या जमिनी घेण्यासाठी वेगवेगळ्या योजना सरकार आणते. यावर संघटितपणे लढायचं असेल तर गावठाण आणि ग्रामसभेला पर्याय नाही. आणि म्हणून नदी नाले सिआरजेड क्षेत्रावरही ओसाड क्षेत्रावरही त्यांनी विमा काढलेले आहेत. आणि म्हणून आता लोक जागे होतात. विरार अलिबाग कॉरिडॉरमधील शेतकऱ्यांची फसवणूक प्रचंड प्रमाणात होत आहे. एकीकडे सिडको 5 कोटी रुपये गुंठ्यांनी जमिनी स्वतःच्या विकते, आमच्या घेतलेल्या जमिनी विकते आणि दुसरीकडे 13 लाख, 12 लाख, 6 लाख रुपये भाव देतोय. आणि म्हणून जमिनीचे दर अत्यंत कमी ठेवलेले आहेत, रेडी रेकनर दर कमी ठेवलेले आहेत. याच्यावर लढायचं असेल तर भूसंपादन कायदा 2013 आपण राबवला पाहिजे, त्याला बगल सरकार देते. आणि म्हणून ही जी घोषणा आहे की आम्ही महामुंबईला 80 लाख कोटींची अर्थव्यवस्था करणारी, कोणाच्या जीवावर? तर आगरी कोळ्यांच्या. आणि म्हणून मराठा एकनाथ शिंदे हे घोषणा करतात, त्यांनी अशा घोषणा मराठ्यांच्या जमिनीवर कराव्यात, आगरी कोळ्यांच्या जमिनीच्या भानगडीत पडू नये. आणि म्हणून जमिनींचा भाव जर तहसीलदार किंवा प्रशासकीय अधिकारी ठरवत असतील तर त्यांचं कानफाट फोडा अशा प्रकारचं वक्तव्य, अत्यंत आक्रमक वक्तव्य शरद म्हात्रे आमच्या एका आगरी नेत्यांनी केलेलं आहे. आणि हा जो उद्रेक आहे तो आता पुढे यायला लागला आहे. MIDCच्या जागेवर सुद्धा म्हाडाची गृहनिर्मिती होते. नवी मुंबईमध्ये MIDC संपादित जागावर झोपडपट्टीचा विकास एकनाथ शिंदेंचं नगर विकास खातं करते. याच्यावर सुद्धा संतोष सुतार नावाचे आमचे नवी मुंबईतले कार्यकर्ते काम करतायत, आंदोलन करतायत. तर या पद्धतीने आता आपण गावोगावं मिळून एकत्र आलं पाहिजे आणि गावांचे जे अधिकार या जमिनीवर आहेत ते आपण सिद्ध केलं पाहिजे. एकट्या नेत्याला किंवा दुकट्या नेत्याला हे संघर्ष टिकवता येणार नाहीत. आणि म्हणून आता हे मूळ जो जमीन मालकी हक्क आहे कुळ कायद्याने मिळाला होता, त्या कुळ कायद्याने कसेल त्याची जमीन हे तत्व आलं आणि त्याच कुळ कायद्याने आम्हाला आत्ता 2000 साली शासनाने एक अधिसूचना काढली की कसेल त्याची जमीन तसंच राहील त्याचं घर. आता जिथे जिथे आमचे घर आहेत ते घर हक्क आमचं मान्य झालेले आहेत, पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने, नारायण नागूंच्या कुळ कायद्याने. परंतु आपल्याकडे नारायण नागू पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळीचा लोकांना विसर पडलेला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रजेवर राज्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं नको, तर आमच्यावर आमचंच राज्य राहील, आमच्या गावात आमचंच सरकार राहील, अशा प्रकारचा जो लोकशाहीचा ग्रामसभेचा मूळ विचार आहे. गावठाण हक्कसुद्धा ग्रामसभेचा ठराव असल्याशिवाय मिळत नाही. आणि म्हणून ही चळवळ आता चरीची चळवळ ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून चरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारण्याचं काम आत्ता माननीय खासदार, केंद्रीय मंत्री, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी MMRDकडे 1.5 एकर जागा मागितलेली आहे. ते MMRD म्हणजे काय मालक नाही, या जागा आमच्या आहेत. MMRDने घेतलेल्या जागा जर सगळ्या आमच्या असतील
तर जागेसाठी कुठेही विनंती करायची गरज नाही. जागा ताब्यात घेण्याचं धोरण बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. म्हणून मी आदरणीय रामदासजी आठवले यांना विनंती करेन, जसं कुळ कायद्यासाठी आम्ही जमिनीसाठी लढलो तसं MMRD हा नवा सावकार आहे. त्या सावकाराचं नाव आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आणि म्हणून त्या सावकाराकडे जमिनीची आम्हाला भीक मागायची गरज नाही. आमचा अधिकार आहे. तुम्हाला जिथे पाहिजे तिथे स्मारक तुम्ही उभारू शकता. आगरी कोळी समाजाच्या आपल्या मागणीला प्रचंड मोठा असा पाठिंबा आम्ही प्रेमाने व्यक्त करतो. आणि म्हणून JNPT बंदरावरील जहाजांची वाहतूक रोखून धरण्याचं काम परवा आमच्या JNPT प्रकल्पग्रस्तांनी केलं. वायुग्रस्त हनुमान कोळीवाड्याला 40 वर्षात पुनर्वसन नाही. केंद्र शासनाच्या JNPT प्रकल्पाची ही अवस्था असेल तर सिडको वगैरे प्रकल्पाची काय असेल? म्हणजे यांना फक्त जमिनी घ्यायच्या आहेत आणि आम्हाला जमिनी वाचवायच्या आहेत. या वाचवण्यासाठी प्रत्येक गाव संघटित करणं ही आमची जबाबदारी आहे. आता 3 महिन्यात हनुमान कोळीवाड्याला न्याय आम्ही देऊ असं सरकार म्हणते, परंतु इतक्या सहजपणे ते मिळणार नाही. आणि म्हणून नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथल्या प्रत्येक ग्रामसभांनी आपल्या जमीन हक्कांसाठी लढलं पाहिजे. ज्यावेळी ग्रामसभा या मोठ्या महामुंबईमध्ये ठळक उठून दिसतील, आगरी कोळी कराडी भंडारी दिसतील, तेव्हाच सरकारवर याचा दबाव येईल आणि हा परिणाम राजकीय क्षेत्रात येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसला पाहिजे. आणि म्हणून अटल सेतूच्या भूसंपादनाच्या विरोधात सुद्धा अवमान याचिका कोर्टात सादर झालेली आहे. सिडकोला शेतकऱ्यांकडून कोणताही मोबदला न घेता फुकट जमीन पाहिजे असं लोकांच्या निदर्शनास आलंय. आणि सिडकोची 22.5% योजना ही फसवणुकीचा भाग आहे असे आमचे संदेश ठाकूर नावाचे एक चांगले कार्यकर्ते करतायत. त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. त्यांनी जे सत्य समोर आणलेलं की 22.5% योजना ही फसवी योजना आहे, तर मग खरी योजना कुठली आहे किंवा खरा कायदा कुठला आहे? तर खरा कायदा आहे भूसंपादन कायदा 2013. 22% योजनेच्या नावाखाली 15.5% प्लॉट घेणे ही शुद्ध फसवणूक आहे. आणि म्हणून भूसंपादन कायदा 2013 अन्वये जोपर्यंत पैसे आपल्याला देऊन मोबदला मिळत नाही तोपर्यंत आपण ह्या योजनांना संमतीपत्र लिहून देऊ नये. आणि म्हणून 2013च्या कायद्यात 20% भूखंड मिळत आहेत, सरकारी नोकऱ्या मिळत आहेत. जे आमचं घर किंवा उद्योग व्यवसाय उद्ध्वस्त झाले त्याचं पुनर्वसन मिळणार आहे. आणि म्हणून जोपर्यंत भूसंपादन कायद्याने आमच्या जमिनी खरेदी केल्या जात नाहीत, त्या भूसंपादनाचे पैसे हातात पडत नाहीत, तोपर्यंत असं कोणताही निर्णय सरकारने घेऊ नये. खास करून नैना क्षेत्रातल्या लोकांनी ग्रामसभा आणि ग्रामपंचायती संघटित करूनच ही लढाई लढली पाहिजे. आणि या लढाईमध्ये 60-40चा जो न्याय सांगितला, 60% जमिनी शासनाच्या, 40% शेतकऱ्यांच्या, हे सुद्धा चुकीचं आहे. भूसंपादन कायद्यानुसार पहिल्यांदा मोबदला घ्या. एका एकराला 80-80 कोटी रुपये मोबदला मिळू शकतो. पैसे हातात आले की लढायला सोपं जातं. आज शेतकऱ्यांची आंदोलनं कमी पडत आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी दिसतंय कारण तिथे प्रचंड मोठी साधनसंपत्ती पाहायला मिळते, पण आमच्या शेतकऱ्यांना लढायला पैसे नाहीत. याचं कारण शेतकऱ्यांकडे पैसा येऊ नये अशी काळजी नैना क्षेत्रातील सगळे TPS स्कीम असेल किंवा नैना कायदा ते घेते. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न देताच 60% जमिनी आमच्या आणि 40% शेतकऱ्यांचा असा तुघलकी निर्णय सरकारने घेतलेला आहे. नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे मराठ्यांचं खातं आहे. मराठा आणि ब्राह्मणांनी या महाराष्ट्राची देशाची लूट केलेली आहे आणि लुटीविरुद्ध महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेची, आरक्षणाची, न्यायाची लढाई केली. ही लढाई पुन्हा एकदा आम्ही चालवायची आहे. मी संदेश ठाकूर यांनी जे सत्य बाहेर आणलेलं आहे ह्या ज्या अटल सेतूच्या भूसंपादनातलं, की भूसंपादन न करता केवळ 22% योजना देऊन आम्ही त्या जमिनी देणे हे चूक ठरली. त्यामध्ये मच्छीमारांचं पुनर्वसनच झालं नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये मी ग्रामस्थांना विनंती करतो, प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपली ग्रामपंचायत आणि ग्रामसभा, जरी महानगरपालिका आली आणि तिथे ग्रामपंचायत नसली तरीसुद्धा गावाची ग्रामसभा किंवा गाव कमिटी करून आम्ही लढू शकतो. आणि गावठाण हक्काची लढाई ही देशाला नवा कायदा देणारी असेल. गावाचा विकाससुद्धा झाला पाहिजे. केवळ शहरांचा विकास हे आपल्याला अपेक्षित नाही, तर ग्रामीण भारत आहे, तो ग्रामीण भारत इतिहासाच्या पाऊलखुणा घेऊन, वनहक्क घेऊन, तो मग आदिवासींचा असेल किंवा आगरी कोळ्यांचा मॅनग्रोव्हमधला अधिकार असेल, डोंगरांवरचा अधिकार असेल, तिथल्या साधनसंपत्तीवरचा, समुद्रावरचा आमचा अधिकार असेल, तो घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. आजच बातमी आली की अलिबाग शहरामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटर आणि सिने नेते हे जमिनी खरेदी करत आहेत. जमिनी विकताना आम्ही आजूबाजूचा कानोसा घेतला पाहिजे, लोकांना विचारलं पाहिजे. आणि आमच्या गावांचे अधिकार हे आम्ही कधी विकता कामा नये. म्हणून या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही आमची ग्रामपंचायत ही लोकसभेइतकीच, राज्यसभेइतकीच, विधानसभा आणि विधान परिषदेइतकीच महत्त्वाची आहे.
जितके मोदी महत्त्वाचे नेते आहेत, पंतप्रधान आहेत, तितकेच आमचे सरपंच आहेत आणि या सरपंचांनी या सगळ्या कायद्याचा अभ्यास करावा. ग्रामसभेची तत्त्व अभ्यासावीत. जर ग्रामसभेला लोक अशी येत नसतील तर आता जसं लहान मुलांच्या शाळेमध्ये मुलं येत नाहीत म्हणून खाऊ वाटप होतं, अशा प्रकारचं कदाचित आगरी कोळ्यांना निर्णय घ्यावा लागेल की या ग्रामसभेला तुम्हाला चिकन भाकरी, मटण भाकरी किंवा बोंबील, निवट्या, जिताड्यांचं कालवण पण ठेवायला लागेल. कारण अडाणी जो अज्ञानी भारत आहे त्या अज्ञानी भारताला खायची प्यायची भाषा समजते आणि अशा भाषा वापरून सुद्धा गरीब भारताला या ग्रामसभेत सहभागी करून घ्यावे लागेल आणि भारताची लोकशाही टिकवावी लागेल. बरेच दिवस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घेत नाही. याचं कारण महाराष्ट्रात मराठा आणि ब्राह्मण हे महानगरपालिकेमधले ओबीसी, SC, STंची सत्ता संपवित आहेत. त्यांचे निर्णय स्वतः प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेत आहेत आणि हा धोका मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडला आहे. म्हणून इथल्या ग्रामसभा, इथले जे सरपंच असतील, सदस्य असतील आणि महानगरपालिकामध्ये आमदारकीच्या, खासदारकीच्या क्षमतेचे नगरसेवक आहेत, यांनी सुद्धा या ग्रामसभा टिकवण्यासाठी मोठे प्रयत्न केले पाहिजेत, अशी विनंती मी करतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला सुद्धा शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिबा, जय बाबासाहेब आंबेडकर, नमो बुद्धाय, जय ऐकवीरा.